सावरणारी जोडणारी सोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी. Good morning. Kinjal, you are the mine. You are the mine. आयुष्य वाया गेल्याची साय. उठा रे उठा उठा. अरे बघा किती मस्त थंड हवा आहे. पाऊस पडून गेलाय मस्त. अरे हे बघा रे काय मस्त दिवस आहे आजचा. उठा उठ रे. ए कुल कैवल्य. कुल कुल म्हणजे काय? थंड. दिवसभर पडून राहायचं थंड मगरी सारखं. उठ रे उठ. आपण घरात राहतो तळ्यात नाही. उठा उठ. पेपर बघूया. आहा अरे वा. नाही मुंबईत पाऊस पडलाय हे सांगण्याची ही नवीन पद्धत दिसते. त्याची बातमी नाही द्यायची. पेपर ओला करून पाठवायचा. युसलेस. वाळत घालायला लागणार. एक पेपर वाचायचा तर त्यात एवढे कष्ट. आता व्यवस्थित. मूर्ख. तुला दिसत नाहीये का मी वाळत घालतोय? एवढं मॉर्निंगला कोणी कपडे धुतं का तुझ्या? मी कपडे नाही मी पेपर वाळत घालतोय. एवढं मॉर्निंगला कोणी पेपर तरी धुतं का तुझ्या? एवढ्या मॉर्निंगलाच काय नाईटला मिड नाईटला समरला विंटरला मॉन्सूनला कोणीही कधीच पेपर धुत नाही ग. पेपर धुत नाही मग तो वाळवायचं तरी कशाला तुझ्या? अरे जागी हो. मी पेपर वाळत घालत होतो कारण तो भिजला होता आणि तो आता फाटला तुझ्यामुळे. माझ्यामुळे तुझ्या? हो. काय पण बोलू नका तुझ्या. तू हाच वेळ असतो माझा किचन मध्ये येण्याचा. अरे यार पण फाटला ना तो पेपर. अरे सुजय गप बसणार रे. झोपू दे ना यार प्लीज. ए थंड कैवल्य थंड घे ना जरा. माझा पेपर फाटलाय आणि तुम्हाला माहितीये मला सकाळी पेपर मिळाला नाही. कॉलर तुझ्या प्रेशरचे वांदे होतात म्हणून तू आमच्यावर प्रेशर टाकतो. ते काय चुकीचं आहे तसं वागणं. आणि तुला जर पेपर असं वाळत घालायचं असेल ना तर बाथरूम मध्ये असं अंथरायचं. एक मिनिट. मला पेपर अंथरून प्रेशर येत नाही. मला पेपर वाचून प्रेशर येतं. कळलं ना? मग एक काम कर. ते आपल्याकडे दुर्बीण आहे ना ती घेऊन जा पेपर वाचायला. दुर्बीण तिकडे. हसण्याचा विषय नाहीये हा. मी सगळ्यांना सांगतोय हसण्याचा विषय नाही हा. माझ्या आयुष्यातला महत्व हसण्याचा विषय नाही हा. अरे सॉरी तो डबा तिथेच राहिला का? हरकत नाही. सगळं चालतं आपल्या घरात. काय कैवल्य आशू आणि ॲना या तिघांनी मिळून सकाळी सकाळी माझा मूड अत्यंत खराब केलाय. प्लीज एक चहा पाज आणि माझा मूड जरा बरा कर. आधी नाश्ता करून घे. तो केल्याशिवाय जाऊ नकोस. हा नाश्ता नको मला. का? जरा पोट साफ. काय काय म्हणालास? का मला सांग ना. पोट साफ नाही माझं.
काय आहे, ॲनाने पेपर फाडला ना, पेपर वाचला नाही तर मला प्रेशर येत नाही, त्यामुळे पोट साफ नाहीये माझं. ठीक काय आहे, त्यामुळे मला नाश्ता नकोय, पोट साफ नाहीये माझं. अरे सुजय कळलं आलं ना लक्षात? कळलं रे. मग आता चहा देशील का? चहा नाहीये, दूध नासलंय. दिवस नासलाय, अख्खा दिवस नासलाय माझा. बरंच ना. हॅलो स्कॉलर, कसा आहेस? नाही नाही, कुठली मदत मिळणार नाही. ओ अगं ताई, मी याच्यासाठी न्यूजपेपर आणला होता पण गेला. तू वाचते का? वाचते, ठेव ना. कदाचित माफ करेन मी, बघू. एकट आहे, मला बायोडेटा करून द्यायचा. काय आहे, बायोडेटा करण्यासाठी आयुष्यात बरंच काही करावं लागतं आणि जे बरंच काही केलं ना ते थोडंफार बरं असावं लागतं. माझा बायोडेटा नाहीये, किंजलचा आहे आणि तिने बरंच काही केलं आयुष्यात. हो, पण जे काही केलंय ते थोडंफार तरी बरं आहे का? बर बर, करतो बायोडेटा, दे आधी. थँक्यू. मुंबई में धमाका. कुठे, कधी, केव्हा? मुंबई में धमाका, भोजपुरी आइटम बाम का. काय बघू? ए चावड. काय अरे अरे का मारतोयस? सांग ना काय? मला माझ्यासाठी भोजपुरी न्यूजपेपर का आणला असेल तू? नाही, का आणला असेल? माझा जन्म दरभंगा जिल्ह्यातला आहे, माझी मातृभाषा आहे भोजपुरी. मी BA विथ भोजपुरी केलंय, MA विथ भोजपुरी केलंय, PhD केलंय भोजपुरीमध्ये. छंद आहे माझा छंद आहे भोजपुरी शिकणं. अरे सुजय, भोजपुरी पेपर का आणला असेल तू? अरे एवढा विचार नाही केला मी, स्वस्तात भेटला म्हणून आणला. सुजय आलं ना प्रेशर? हा, दे बायोडेटा करून दे. हा नाही. काय प्रेशर आलं नाही का? बायोडेटा करून देणार नाही? बायोडेटा करून देणार नाही. अरे देवा, आणि मला प्रेशरही आलेलं नाही. आजचा दिवसच घाण आहे यार. काय एवढं? नाश्ता पण केला नाही, आता वाया जाणार. किंजलला अर्जंट पाहिजे होतं बायोडेटा. शी बाबा, सगळ्याला उशीर सतत. हो गॉड, माझ्या बाईकची चावी घेतलीये का कोणी? भगवान. हॅलो स्कॉलर. हॅलो. काय हॅलो? काय शोधतोय का तू? माझ्या बाईकची चावी. डोंट वरी, बाईकची चावी एकदम सुखरूप आहे. कुठे? बाईकला. काय? कुठे चाललाय? जातो ना, चावी बाईकला आहे. हो, पण बाईक नाहीये ना खाली. काय बाईक चोरीला गेली? अरे नाही, चोरीला कशी जाईल? काही बोलले ना, तो लक्ष देतोय. एक मिनिट. माझी चावी बाईकला आहे, त्यामुळे ती चोरीला जाऊ शकते. ती चोरीला जाऊ नये म्हणून कैवल्य त्यावर लक्ष ठेवत बसलाय. कैवल्याला वेळ लागलाय का? ती बाईक लॉक करायची आणि चावी वर घेऊन यायची ना. नाही, त्यापेक्षा त्यांनी काय केलं, गाडी स्टार्ट केली आणि हँडलला धरून लक्ष ठेवून बसलाय. म्हणजे कैवल्य माझी बाईक घेऊन गेलाय. किती सोप्या शब्दात सांगितलंस रे मला. आणि कैवल्य माझी बाईक का घेऊन गेलाय माझ्या परमिशन शिवाय? परमिशन मागितली असती तू दिली असती का? एक मिनिट, कारण जेन्युइन असलं की मी नेहमी मदत करतो. स्कॉलर, थँक्यू. माझं कारण एकदम जेन्युइन आहे. मला बायोडेटा करून दे ना किंजलचा. तो आशू गप्प बस. अरे यार, मला ऑफिसमध्ये एक इम्पॉर्टंट प्रेझेंटेशन होतं. आता माझ्या आधी तो लेले प्रेझेंटेशन करणार आणि भाव खाऊन जाणार. सर, कधी दुसऱ्यांना चान्स द्यावा ना स्कॉलर. दे ना. आशू गप्प बस. बायोडेटा. यार, आता वेळेत पोचूही शकणार नाहीये मी. तो फोन लावतो आणि फोनवरच प्रेझेंटेशन देतो बॉसला. सरक. एकतर इतके अडथळे आहेत ना आपल्या घरात. स्कॉलर, आता तुला आपली मैत्री अडथळ्यासारखी वाटते? सगळं आजच सुचतंय ना रे तुला आशुतोष? काय रे सुजा, ऑफिस नाही आहे तुला? काय बोले, माझी बाईक घेऊन गेलाय. घरूनच काम करतो जरा.
जरा नाही सुजा, पूर्ण काम करायचं, नाही तर जॉबवरून काढून टाकतील तुला. है ना, सगळे माझा पेपर फाडलंस, आता माझं नशीब फाडायला निघालीस. काय प्रॉब्लेम काय तुझा? कुठल्या जन्माचा वचपा काढतेस तू? वचपा मीन्स रिव्हेंज. काय पण काय बोलतो रे तू? हा, रिव्हेंज घेते मी तुझा? काय दुसरा मिनिंग काढतो बोलण्याचा माझा? तुला बोलण्यातच काय अर्थ नाहीये. नाही, अरे आता हा का सुरू होत नाहीये? असंच पाहिजे. काय असंच पाहिजे? काय असंच पाहिजे? हा, नाश्ता असाच पाहिजे बर का, मस्त एकदम खमंग स्वादिष्ट एकदम. वा. अरे आता चार्ज का होत नाहीये? अरे सुजय कसा होणार, दिवे गेलेत. ला वा. काय वा? काय वा? काय वा? काय वा? काय वा? मस्त चहा कर. हा, पोळ्याबरोबर चहा असेल ना तर एकदम मजा येऊन जाईल. मग काय 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 तू फिजिकल होणार आहे का आता? नाही, काय करू? काय मग मी काय करू? काय चाललंय? काय मिनल नाही म्हणून तुला काम देऊन गेली का? इथं माझं काम होत नाही, मिनलची कामं कुठून करू मी? युसलेस. अरे सुजय शांत हो ना, किती चिडचिड करशील. काय चिडचिड करू नको, नाही तर काय करू? आजचा दिवसच वाईट आहे. असं काही नसतं. अरे तू तू जरा शांत हो. आणि असा दिवस वाईट वाटतोय ना तुला, कामं होत नाहीयेत ना, मग घरी बस ना, आराम करास. वा 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 वा, काय सजेशन दिलंय माऊली. आराम कर. अरे काय आराम कर? हा, सगळं प्लॅनिंग गडबडलंय माझं. मी चाललोय. ए स्कॉलर, अरे एवढं तेवढ्यावर घर नाही सोडून जायचं. मूर्खा, घर सोडून नाही चाललेलो मी, कळलं ना? घरातलं दूध नाचलंय, घरात चहा सुद्धा मिळत नाहीये, कळलं ना? तू जाऊन काही दूध आणणार नाहीस, आयुष्यात मला चहा मिळणार नाही. त्यामुळे जातो, सॅमच्या कट्ट्यावर चहा पिऊन येतो. आले, आत्ता आले राजे, माझा रथ घेऊन परत आले. या राजे या. अरे हे राजे नाहीत, हे तर आपले शाही खान साहेब आहेत. चला, मुतपाक खाण्यातच चाललो होतो आत्ता चहा घ्यायला. या मग मुतपाक खाण्यात जा, कारण की माझं हॉटेल बंद आहे. काय गॅस संपलेला आहे आणि नंबर लावायला माझ्या लक्षातच राहिलेला नाही आहे. वा, क्या बा. त्याचा धंदा बुडालाय आजचा. जरा तरी वाईट वाटून घ्या. कसं? कशाला वाईट वाटून घ्यायचं? स्कॉलर, माझी फिलॉसॉफीतलं सॉफी करून सांगतो. असं आहे, काय पण आयुष्यात राडा झाला ना, म्हणजे बघ आता गॅसचा प्रॉब्लेम झाला, लगेच गॅसवर नाही जायचं. अच्छा, नाही, अजिबात गॅसवर नाही जायचं. काय तो बाप्पा काय सांगून गेलाय? काय सांगून गेलाय? बस झाली टेस्ट, आता टेक अ रेस. असं म्हणून सगळं टेन्शन जे आहे ते एकदम खल्लास करून टाकायचं आणि मस्तपैकी असं पिक्चर टाकायचं. असा वा वा वा. त्यासाठी आशूला इन्व्हाइट करायला मी आलो होतो. आशू, ओ माय गॉड, ताई आतून ठेव ना. वा, वा. हे 15 मिनिटं राहिलेली आहेत. मी रेडी आहे. पण हे बघ, चप्पल घेतली, ती घातली आणि चालले. वा, जा 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 जा. सगळे आराम करा, सगळे आराम करा. आराम पाहिलंस का? रेश्मा, पाहिलंस का? यांना आराम करायला निमित्त पाहिजे फक्त. आणि हा कैवल्य अजून आला नाही, माझी बाईक घेऊन अजून आला नाहीये. अरे सुजय येईल ना तो, शांत हो. गेला आजचा दिवस वाया. सुजय काय झालं? बरं आहेस ना? काय आयुष्याला कंटाळून समाधी वगैरे घेतलीस का? काय प्रॉब्लेम आहे? काय झालंय? कैवल्य आशू कुठे आहेत? नाव काढू नकोस त्याचं.
का आता काय केलं आशुनी? त्याचं नाही, त्या नालायक काय बोलल्याचं मूर्ख उठलं. सकाळपासून बाईक घेऊन गेलाय माझी. कधी येणार आहे काय येणार आहे कोणाला माहित नाही. मी ऑफिसला जाऊ शकलेलं नाही. मी घरी काम करायचं ठरवलं तर घरात लाईट नाही. सकाळपासून एक काम धड झालेलं नाही माझं. अख्खा दिवस वाया गेलाय. सुजय किती चिडचिड करणार आहेस? मी तुला सांगितलं होतं ना प्राणायाम कर. अहो ताई, प्राणायामच करत होतो ना मी. या घरात रेअर असलेली शांती मिळतही होती मला. यांनी माती खाल्ली ना. काय उगाच काय बोलतोय मला? ए मिनल, व्हॉट्सअप. सुजय काय योगा करतोयस का? कर कर, तुला गरज आहे पेशन्स वाढवायची. ए काय आहे? तुला स्वतःच्या वेळेची किंमत नाहीच आहे, दुसऱ्याच्या वेळेची किंमत नाही, नाही का? बोलतोय ना मी तर. कोणाशी बोलतोय? दुसऱ्याची वस्तू घेऊन जाण्याआधी त्याला विचारावं एवढं कळत नाही का तुला? एवढे मॅनर्स शिकवले नाहीत का? नाही काय कशी कळणार किंमत, नाही का? घरात गिटार खाजवत बसलं की 2 पैसे मिळतात. आमच्यासारखं राबावं लागत नाही ना दिवसभर. नाही बरोबर आहे तुझं, खरंच खूप राबतोस तू. पण काय ना सुजय, मी नाही काय काय तू काय बोल ना. काय तू काय काय आहे? आपल्याकडे आपण सगळे मित्र मित्र राहतो ना, त्यामुळे आपण गृहीतच धरतो एकमेकांना. तुझ्यामुळे ऑफिस बुडलंय माझं आज. ठीक आहे ना, मग एवढं काय आहे? हे बघ सुजय, तू अत्यंत सिन्सिअर एम्प्लॉई आहेस. एक दिवस बुट्टी मारलीस ना म्हणून तुला काही कोणी काढून टाकणार नाहीये कंपनीत. आणि काढून टाकलं तर तू काय करणार आहे? तू काय करणार आहे? तू पोसणार आहे का मला? हा, ते गिटार गाजवून 2 पैसे कमावतो त्यावर पोसणार आहे का मला? कसा पोसणार आहे मला? मी कसा पोचणार तुला? मी गरीब माणूस आहे. मी गिटार गाजून 2च तू पैसे बोलू नको कमवतो. नाही. मग डोकं फिरलंय काहीतरी घाणघाण बोलीन. जा. पिक्चरला गेलो तो असला भारी पिक्चर आहे ना. चांगला होता. हो, अजून एक शो टाकायचा. चल ना चल ना, अर्धवट झोप लागली होती मला. ए त्याला सांग, जी वस्तू नेली ती तिथे ठेवून जा. ते अशू, त्याला सांग की मी पण शब्दाचा पक्का आहे. वस्तू जिकडनं उचलतो तिथेच ठेवतो. आणि त्याला विचार, अशी काय जगबुडी आली होती की दुसऱ्याची गोष्ट घेऊन जाण्याची सुबुद्धी सुचली यांना, तेही न सांगता. काय अशू, त्याला सांग की मी डॉक्टरांकडे सुप्रियाचे रिपोर्ट्स आणायला गेलो होतो. काय झालं? काही नाही, अरे ऍक्च्युली डॉक्टरांना यायला उशीर झाला आणि मग फोनची बॅटरी संपली म्हणून मी कळवू शकलो नाही. सो ते नाही, डॉक्टर काय म्हणाले? हा ते काय नाही, डॉक्टर असं म्हणले की सुप्रिया ठणठणीत बरी होऊ शकते. आणि हो, त्यांच्या ट्रीटमेंट नंतर तिला कदाचित औषधांची गरज भासणार नाही. हा, आणि अजून एक म्हणले, ते असं म्हणले की सुप्रियाला तिच्या दादापासून दूर राहावं लागणार नाही. काहीच अर्थ नाहीये फिल्मला यार. किती बोरिंग यार. सुरू व्हायच्या आधीच हॅपी एंडिंग क्लायमॅक्स. यार तू सारखं असे मिठ्या नको रे मारू मला. मला ते ऑकवर्ड होतं, मला नाही आवडत. मलाही काही हौस नाही आहे. मला पण सॉरी म्हणायला ऑकवर्ड होतं म्हणून मी मिठी मारतो डायरेक्ट. नाही अरे सॉरी, आय एम सॉरी सुजय. कारण माझ्यामुळे तुझी नोकरी गेली असती ना. मी काय गरीब माणूस, गिटार खाजून 2 पैसे मिळतात.
त्यामुळे दिवस खराब झाला रे तुझा, म्हणून सॉरी. हा नाही ते खरंच आहे, पण काय आहे, त्याच दिवसाचा शेवट तुझ्यामुळेच खूप भारी आणि खूप हॅपी झालाय.